नमस्कार मंडळी. तर बघा सगळेजण कसे आहात. तर बघा मंडळी, बरेच दिवस झाले तुम्हाला आमचे व्हिडिओ काय आले नाहीत, काही ब्लॉग पण नाही आला. म्हटलं थोडंसं घरी कामं होते, थोडे पाहुणेरावळे यायचे आणि पाहुण्याचे सुद्धा काही कार्यक्रम वगैरे राहायचे. त्यामुळे थोडंसं गावाकडे वगैरे जायचं आलं होतं. त्यामुळं काय मला व्हिडिओ बनवायचं किंवा ब्लॉग बनवायचं काय जमलंच नाही आणि घरीसुद्धा आम्ही नव्हतो. त्यामुळं म्हटलं आज थोडंसं बाहेर चाललो आहे. आज आमच्या भाचीचा बड्डे होता आणि भाचीच्या बड्डेसाठी आम्ही निघालो. म्हटलं चला तुम्हाला छोटीशी आमची फॅमिली पण दाखवावं आणि त्याचप्रकारे बघा एक बड्डेचं सेलिब्रेशनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं अशी एक माझी इच्छा होती, म्हणून आम्ही निघालो आहे. तर बघा मंडळी, मी निघालो आहे, त्याचप्रकारे काही पल्लवी निघाली आणि बघा आमचा कार्तिकसुद्धा गाडीवरती बसलेला आहे. हो का कार्तिक वहिनीसाठी काय आणणार आहे. तर बघा मंडळी तर बघा कार्तिकने आमच्या भाचीसाठी छोट्या छोट्या अशा कॅडबरी म्हणून गिफ्ट आणलेले आहेत आणि आता आपण भाचीसाठी कॅडबऱ्याच गिफ्ट देणार आहोत. अजून काय काय गिफ्ट आहे, काय काय शेअर करणार आहोत, काय काय मजा मस्ती करणार आहोत, तुम्ही नक्की बघा. तर मंडळी, आज थोडंसं घरी काम होतं आणि कामावरून यायलासुद्धा थोडासा उशीर झाला. त्यामुळे आज बघा अंधार झालेला आहे. आम्हाला निघायला एक 8 वाजलेले आहेत. पण आमची भाची राहायला जवळच आहे, खूप काही लांब नाही. फक्त इथून आमच्या घरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आम्हाला काय एक आम्ही 10 मिनटात जाऊ. तर मंडळी चला आपण जाऊया. बड्डेला उशीर न करता आपण पुढच्या व्हिडिओचा नक्की आनंद घेऊया आणि तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा. आमची भाची किती गुणाची आहे, आमची भाची कशी दिसती हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. तर आपण चला जाऊया. खूप उशीर झालेला आहे सध्या तरी. आता अंधार झालेला आहे, पण थंडीचं वातावरण आहे, गरमीसुद्धा थोडंसं गेलेलं आहे. तर चला आता आपण उशीर न करता निघूया. कार्तिक निघायचं आपण दीदीकडं निघायचं ना. हां चला निघू. तर बघा मंडळी, आता आमच्या इशूचा बड्डे करायचं चालू झालेला आहे आणि आता पल्लवीसुद्धा ओळणार आहे आणि त्यानंतर ताईसुद्धा ओळणार आहे. तर बघा इशूसाठी किती छान केक आणलेला आहे आज. तर इशूला आमच्या स्ट्रॉबेरी खायची होती म्हणून, त्यामुळे तिच्या आवडीनं आणि तिच्या पसंतीनंच केक आलेला आहे. आणि अशा प्रकारे पल्लवीनं आपलं ऑप्शन वगैरे करून घ्यायला लागले. थोडस लिहिली बघा ती थोडं लिहिली बघा ती एक दिवसाने काय झालेला तुला तू पण लिहू का काहीतरी पप्पा लिहू काहीतरी एक दे तुम्ही ए म्हणे तू वहिनीला केक भर बरं वहिनीला केक मला सांग अरे म्हणे घे थोडं वहिनीला दीदीला खाऊ घाल. थोडं केक खाऊ घाल त्या घे हे घे ना हे. तर बघा बाळांनो, आमच्या कार्तिकच्या दीदीचा बड्डे होता आणि कार्तिकनं बघा किती छान आपल्या वहिनीला केक खाऊ घालतोय. वा 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 वा. भाऊ इकडं वहिनीला विश केला ना तू. इकडे बघ ना. वा 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 छान 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 छान. हा खाऊ घाला. खाऊ वाटला. हा ठीक आहे ठेवा मग. आता वहिनी तू पण खाऊ घालते. हा थांबा, आता वहिनी खाऊ घालते खाऊ. हा आता वहिनी खाऊ घालते तू ना. जाऊ वहिनी खाऊ घालते. हा भाऊ इकडं. वा 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 किती गोड. वा 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 वा. हा कृष्णा जाऊन थोडं तिला खाऊ घाल. हा ठीक आहे रोय. हाय म्हणे
भजी होतं तुमचं काम छान झालं का मस्त झालंय वा कृष्णा छान झालं नाही हां बघा आमची पंगत मंडळी पावभाजीची पंगत बड्डेची पंगत कशी वाजली का मा कार्तिक बोलला मनी म्हणता नाही तर बघा मंडळी आता बड्डेचं सेलिब्रेशन मस्तपैकी झालेलं आहे आणि तेव्हा सगळी फॅमिली ही अशी आमची छोटी फॅमिली आहे आणि बघा या अशा छोट्या फॅमिलीमध्ये मस्तपैकी बड्डेचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आता पावभाजीचा रेसिपी बनलेली आहे आणि ही रेसिपी आमच्या बहिणीने बनवलेली स्पेशल आमच्या बड्डे बॉयसाठी आमच्या भाचीसाठी तिला खूप दिवसापासून पावभाजी खायचं इच्छा होती त्यामुळे आज तिच्या मनाने पावभाजीचा बेत केलेला आहे तर तुम्हाला दाखवतो पावभाजी कशी झाली ते तर तुम्ही सुद्धा नक्की बघा आहे कसं बोलणार आहे तर मंडळी अशा प्रकारे पावभाजी झाली आणि आता आमचा जेवणाचा डे सुद्धा चालू आहे तर मंडळी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि बड्डे कसा झाला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्याचप्रकारे या छोट्या फॅमिलीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता उद्यापासून तुम्हाला नक्की व्हिडिओ येतील आणि व्हिडिओ येण्याचा नक्की प्रयत्न करू आणि अशाच प्रकारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा भेटूया आपण परत पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्याकडे बसू दे